तुम्हाला बघायचंय तुम्हाला मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही अगर तर भावांनो, हा जबरदस्त व्हिडिओ एडिट करायसाठी आपल्याला लागते आपलं अलाइट मोशन ॲप. ठीक आहे, तर हे अलाइट मोशन ॲप तुम्ही तुमच्या नाही आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं, तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा टेलिग्रामवरती जावा, सर्च करा DS क्रिएशन YD. आपला चॅनल टॉपला येत आहे. ओपन करायचं, पिनड मेसेजमधनं अलाइट मोशन ॲपला घ्यायचा. ठीक आहे, आता सिम्पली अलाइट मोशन ॲपला मी तो ओपन करून घेतो. अलाइट मोशन ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही तो बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येऊ द्या, काय करायचं, आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो करायचं पहिली गोष्ट म्हणजे, आणि इंस्टाग्रामवरती एक मेसेज करायचा. तुम्हाला कसं आहे सगळं विषय हार्ड पद्धतीनं सोल्युशन सांगतो. ओके, म्हणजे कसं विषय प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे, तर मेसेज करा, फॉलो करा. ठीक आहे, विषय हार्ड करून टाका. इंस्टाग्रामला पण आहे आपले फॉलोअर्स धिंगाणा आहे सगळा. ठीक आहे, पण चला प्रोजेक्टवरती मी इथे क्लिक करतो आणि जे काय बीटमार्क शेक इफेक्ट आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि ते इम्पोर्ट करून घ्या अलाइट मोशन ॲपमध्ये. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आला की लगेच इंस्टाग्रामवरती मेसेज करा, घाबरायचं नाही. ठीक आहे, आता बघू शकता मी अशा प्रकारे आपलं जे काय बीटमार्क आहे ते ओपन केलं आहे. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, आपलं मटेरियल वगैरे सगळं डाउनलोड करून घ्यायचं, सगळ्यात पहिली गोष्ट. ठीक आहे, आता आपल्याला ह्याच्यामध्ये लावायचे फोटो. ठीक आहे, तर फोटो लावण्यासाठी काय करायचं माहिती आहे काय, एकदम सोपा विषय आहे. काय आता काय करायचं तुम्हाला यायचं एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि जो काय आपला हा फोटो आहे. ठीक आहे, आता इथं मी मित्राचा फोटो वापरला आहे, तुम्ही तो तुमचा फोटो वापरू शकताय, तुम्हाला ज्याचा व्हिडिओ बनवायचा त्याचा फोटो तो वापरू शकताय. ठीक आहे, काही विषय नाही. फोटोला सिम्पली म्हणून ट्रान्सफरवरती जायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, थोडं अशा प्रकारे मोठं करायचं, साईडला क्लिक करून बॅक यायचं, एकदम लास्टला यायचं, हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोला एकदम लास्टपर्यंत ओढून घ्यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे आपला फोटो दिसून जाईल आणि व्यवस्थित इथे बसून जाईल. ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर विषय काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे, एक ग्रुप 5 म्हणजे 6.15 सेकंदाच्या बीटमार्क कशी यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे स्प्लिट करून हे फोटोला इथून कट करायचं. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का, इथून पुढे जेवढे पण काय बीटमार्क आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि फोटोला अशा प्रकारे तुम्हाला स्प्लिट करायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे कट करायचं मधून, अशा प्रकारे एकदम सोपा विषय. जिथं जिथं बीटमार्क आहे तिथे यायचं आणि फोटोला अशा प्रकारे स्प्लिट करून टाकायचं. ठीक आहे, बघू शकताय एकदम असं गंभीर विषय हार्ड. ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, एवढं झालं का, एवढं झालं की एक विषय आहे तो म्हणजे काय माहिती आहे काय, तर तुम्हाला काय करायचं आहे एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर जो काय आपला हा फोटो आहे या फोटोला काय करायचं, अशा प्रकारे क्लिक करायचं आणि हे जे पहिला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घालायचं, सेट करायचं आहे. ठीक आहे, एवढं असं होऊन जाईल. आता सिम्पली काय करायचं, स्टार्टिंगला यायचं, परत प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला हा एक आपला व्हिडिओ आहे. ठीक आहे, व्हिडिओ लेअर आहे, त्याची सिम्पली तुम्हाला ही व्हिडिओ लेअर इथे ॲड करायची आहे. सिम्पली त्या व्हिडिओ लेअरवरती क्लिक करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता इथं ह्याच्यावरती क्लिक करून ह्या 2 नंबरवरती क्लिक करून याला सिम्पली -90 डिग्रीमध्ये जे काय ते रोटेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता सिम्पली साईडला क्लिक करून बॅक यायच्या आधी जो आपला 3रा नंबरचा ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे ह्याला पूर्ण स्क्रीनवर पहिल्यांदा ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे ह्याला पूर्ण स्क्रीनवरती घ्यायचं आहे. ठीक आहे, नंतर साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे आणि पहिल्यांदा विषय करा तो म्हणजे काय माहिती आहे काय, आपल्याला यायचं इथं 6.15 सेकंदापाशी आणि इथून पुढचा पार्ट या व्हिडिओचा अशा प्रकारे इथं आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे, आता सिम्पली काय करायचं, हो जो आपण आता व्हिडिओ लावला आहे त्या व्हिडिओच्या साईडला अशा प्रकारे धरायचं आहे. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आणि जिथं आपण आता फोटो लावला होता खालचा त्या फोटोच्या वर ह्याला इथं सेट करायचं. बरोबर, ठीक आहे, सगळ्या ग्रुपच्या खाली फोटोच्या वरी. ठीक आहे, आता सिम्पली हा व्हिडिओ लेअरवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ लेअरवरती क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑफसेटमध्ये क्लिक करायचं आहे, लाईटनमध्ये जायचं आहे आणि स्क्रीनवर याला सेट करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे होऊन जाईल. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, जो आपण फोटो लावला होता ठीक आहे त्या फोटोवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करा पहिल्यांदा आणि फोटोवरती क्लिक केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती जावा, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि फोटो थोडा छोटा करा आणि व्यवस्थित फोटोला कसं मध्ये ह्याच्या सेट करून घ्या. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे मी ह्याला सेट करतो, मग ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडं आणखीन खाली घेतो. ठीक आहे, बघू शकता व्यवस्थित फोटो तुम्ही ॲडजस्ट केला आहे. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा इथं फोटो ॲडजस्ट करून टाकायचा आहे. ठीक आहे, एवढंसं होऊन जाईल. आता सिम्पली एवढंसं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचं डायरेक्ट 6.15 सेकंदाच्या बीट नकोशी इथं आपल्याला फक्त इफेक्ट लावायचे. ठीक आहे, इफेक्ट लावल्यानंतर आता सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्याचं 8.15 सेकंदापाशी इथं आल्यानंतर सिम्पली प्लसवरती क्लिक करा. ठीक आहे, आता काय करायचं माहिती आहे काय, मीडियावरती क्लिक करायचं आणि जो आपला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. आता सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करा, मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करा, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला सिम्पली थोडं मोठं करा. नंतर तुम्हाला ब्लेंडिंग अँड ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे आणि लायटरमध्ये जाऊन स्क्रीनवर ह्याला सुद्धा सेट करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे होऊन जाईल.
तर एवढं झाल्यानंतर सिम्पली आता काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला याचं 11.22 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करायचे आणि ही जी शॅडो पिंच आहे ही शॅडो पिंच तुम्हाला पहिल्यांदा ॲड करायची आहे. म्हणून ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला सिम्पली अशा प्रकारे मोठं करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे याला सेट करून साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे. नंतर प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचे आणि ही जी आपली पिंच आहे ही पिंच तुम्हाला इथे ॲड करायची आहे. म्हणून ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवर जाऊन थोडं मोठं करायचं, 1 नंबरच्या ऑप्शनवरती यायचं, याला बरोबर खाली इथं व्यवस्थित आलं इथं सेट करायचं आहे. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं अशा प्रकारे पुढे यायचं आहे आणि ही जी आपली वरची PNG आहेत 2 PNG ह्याच्यावरती क्लिक करून ह्या ऑप्शनचा यूज करून अशा प्रकारे लास्टपर्यंत ह्या 2 PNGला ओढून घ्यायचं आहे. बघू शकता हे अशा प्रकारे होऊन जाईल. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, आपल्याला फोटोला लावायची इफेक्ट. ठीक आहे. त्याच्यासाठी सिम्पली अशा प्रकारे बॅक यायचं, शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. जो आपला फोटो त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क प्रोजेक्ट आपल्याला ते ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला याचं डायरेक्ट 6.15 सेकंदापाशी आणि त्याचे छोटे छोटे लेअरचे पहिले फोटो आहेत ह्या छोट्या छोट्या लेअरवरती पहिल्यांदा आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे बघू शकता इमेजवरती क्लिक करा, इफेक्टवरती क्लिक करा, 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट इथे पेस्ट करून टाका. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जे काय आहे ते इथे ह्या 6 फोटोवरती पहिल्यांदा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. बघू शकता तर जवळपास ह्या 6 फोटोवरती इफेक्ट पेस्ट करून आपला झालेला आहे. ठीक आहे. आता सिम्पली काय करायचं, हे फोटो सोडायचे आणि हा एक मोठा फोटो आहे हा सोडून द्यायचा. ह्याच्या पुढे जे 2 छोटे फोटो आहेत सिम्पली ह्या 2 छोट्या फोटोवरती सुद्धा हाच इफेक्ट आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर जो काय आपला पूर्ण व्हिडिओ आहे तो आपल्याला इथं एडिट झालेला आहे. ठीक आहे. आता सिम्पली काय करायचं, ह्याच्यामध्ये तुमचा लोगो लावायचा असेल तर तुम्ही तुमचा लोगो लावू शकता किंवा नसेल लावायचं काही विषय नाही, काही सुद्धा करू नका. सिम्पली आपल्याला काय करायचं, व्हिडिओला एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट करण्यासाठी वर जे एक्सपोर्टचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ते 700 पिक्सल सिलेक्ट करायचं आहे. कारण विषय कसा आहे, जर तुम्ही 1080 पिक्सल सिलेक्ट केलं तर काही विषय होत नाही, व्हिडिओ HD होतो. बट तुमचा मोबाईल जर कमी क्वालिटीचा असेल तर व्हिडिओ एक्सपोर्ट होत नाही, काय प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. त्यामुळे 700 करायचं, कोडिंग नंबर ठेवायचा, फुल क्वालिटी फुल. ठीक आहे. तुमच्या हिशोबानुसार क्वालिटी. ठीक आहे. सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ आपला एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. धन्यवाद.